नमस्कार, मी विजया वामन आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी. जोरदार घोडेबाजार झालेला आहे. काँग्रेस फुटलेली आहे. अपेक्षेप्रमाणेच निकाल. विधान परिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेक धक्कादायक निकाल लागलेत. विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडलं आणि निकाल आपल्या हाती आलेले आहेत. ज्याची भीती होती खरं तर तसंच झालेलं आहे. जोरदार घोडेबाजार बघायला मिळाला. क्रॉस वोटिंग देखील झालेलं आहे. नेमकं कोणत्या पक्षाच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करून भाजपला अर्थात युतीला मतदान केलेलं आहे त्यांची नावं जरी सांगता येणार नसली तरी सुद्धा काँग्रेसच्या आमदारांवरती जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केली होती आणि घडलंही तसंच. काँग्रेस फुटली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मतं नव्हती आणि त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडून येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. सोबतच पंकजा मुंडेंचं काय होणार याकडे सुद्धा लक्ष लागून होतं. शरद पवार अजित पवारांचा उमेदवार पाडतात का हेही पाहण्यासारखं होतं आणि ठाकरे यांच्या मिलिंद नार्वेकरांचं काय होणार याकडे सुद्धा सगळ्यांच्याच नजरा लागून होत्या. चला तर बघूयात नेमकं कोणते उमेदवार विजयी झालेले आहेत. तर भाजपचे 5 उमेदवार रिंगणात होते. 5चे 5 उमेदवार निवडून आलेले आहेत. पंकजा मुंडे यांचं अखेर पुनर्वसन झालं असून आता पंकजा मुंडे विधान परिषदेत आमदार झालेले आहेत. विधानसभेसाठी धनंजय मुंडेंचा मार्ग मोकळा झालेला आहे. परळी विधानसभा आता धनंजय मुंडेच लढवणार. परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत या सर्वांचा विजय झालेला आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गट सुद्धा विजयी झालेला आहे. त्यांच्या भावना गवळी, ज्या लोकसभेला भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं होतं त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि त्यांचा देखील यामध्ये विजय झालेला आहे. कृपाल तुमाने हे सुद्धा विजयी झालेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे दोघेही निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या देखील विजयी झालेले आहे. पराभव झालाय तो म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांचाच शरद पवार गटाचं समर्थन असताना सुद्धा त्यांचा पराभव झालाय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालाय. ठाकरेंसाठी ही एक दिलासादायक गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या या आजच्या राजकारणावर तुमचं मत नक्की कमेंट करा. काँग्रेसची कोणती मतं फुटलेली आहेत? 2022 ला सुद्धा असाच घोडेबाजार झालेला होता आणि त्यावेळेस देखील काँग्रेसची मतं फुटली होती आणि आता 2024 ला विधान परिषदेला सुद्धा काँग्रेसचीच मतं फुटलेली आहेत. शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवाला कारण म्हणजे काँग्रेसचे मतदान न झाल्यानंच जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे आणि यावेळी सुद्धा असं वाटत होतं की जुने डावपेच जे आहेत ते पवार नव्याने खेळतील आणि या ठिकाणी मात्र पवार सपशेल अपयशी ठरले असं म्हणता येऊ शकतं किंवा महाविकास आघाडी पुन्हा एकदा महायुतीसारखं डोकं लावू शकलेली नाही. अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत आणि पुन्हा एकदा अजित पवारांनी सुद्धा आपला पॉवर दाखवून दिलेला आहे. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि काँग्रेसचे नेमके कोणते आमदार फुटले असतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.